नमस्कार, मी राजन लाड. आज आहे 5 मार्च 2026. उद्या 6 मार्च म्हणजे उद्या तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. रात्रीचे 11:30 वाजले. रत्नागिरीमध्ये बऱ्यापैकी तयारी सुरू असताना दिसली आपल्याला. आता मी रत्नागिरी रेल्वे स्टेशनला पोहोचलो आहे. हा व्हिडिओ पोस्ट का करतोय ते तुम्हाला दाखवतो आहे. त्याआधी ही दृश्य बघा. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोरील सर्व ही दृश्य आहेत. हा मनोरुग्ण व्यक्ती इथे फक्त बसलाय आणि बोलतोय असंच नाही आहे, तर मी जवळपास अर्धा तास बघतोय. तो येणाऱ्या जणांना शिवीगाळ करतोय, अश्लील भाषेमध्ये बोलतोय. विशेषतः महिला आल्या तर जास्त मोठ्या प्रमाणात तो बोलतोय. कोणी टू व्हीलरवाले आले तर त्यांच्या मागे घेऊन काठी घेऊन लागतोय. हे सगळं बघितल्यानंतर मी आतमध्ये गेलो. आतमध्ये पोलीस मदत कक्ष आहे. त्या ठिकाणी 4 ते 5 वर्दीमध्ये लोक होते, ज्यामध्ये महिलासुद्धा होत्या. त्या मनोरुग्ण व्यक्तीच्या वर्तनामुळे सर्वसामान्य प्रवाशांना त्रास होत आहे. तुम्ही जरा बाहेर या आणि त्याला बाहेर काढा इथून. मात्र त्यांचं असं म्हणणं होतं, आमचा काही संबंध नाही, आम्ही काही लक्ष देऊ शकत नाही. बाहेर पार्किंगवाले आहेत, ते पैसे जमा करतात, त्यांना तुम्ही जाऊन सांगा. मी त्यांना म्हटलं की तुमचे वरिष्ठ कोण असतील त्यांचा नंबर मला द्या. तोही त्यांनी दिला नाही. अखेर मी काय केलं तर मग RPFचं ऑफिस आहे, त्या RPFच्या ऑफिसमध्ये गेलो. तिथे एक अधिकारी होते, त्यांना भेटलो. त्या अधिकाऱ्यांना घेऊन मी बाहेर आलो. त्यांनी त्या व्यक्तीला तिथून उठवलं. त्यानंतर मी त्या ज्या होमगार्डचे व्यक्ती होते त्यांच्याबद्दल त्या RPFच्या कर्मचाऱ्यांना सांगितलं. तो हकाल दो बाहर देने ये बना किए थे. हाँ ये थे ना, उनको बोलो अभी आपके यहाँ पे भेज दें. मुझे उनको पूछो. त्या RPFच्या अधिकाऱ्यांनी त्या होमगार्डला बोलवून घेतलं. त्यांना सांगितलं की हे आपलंच काम आहे, आपण प्रवाशांची सुरक्षितता बघितली पाहिजे. अशा पद्धतीने उत्तर देणं योग्य नाही. त्या दरम्यानच्या काळात हा संपूर्ण सगळा प्रकार चालू असताना त्यांनी होमगार्डच्या कर्मचाऱ्यांनी मला उडवडीची उत्तर दिली होती. मग मी पोलीस कंट्रोलला देखील फोन केला होता. पोलीस कंट्रोलला फोन केल्यानंतर मात्र जवळपास 1 तासानंतर पोलिसांची गाडी देखील त्या ठिकाणी आली. जे पोलीस कर्मचारी आले होते त्यांनी माझी भेट घेतली. संपूर्ण घटनाक्रम मी त्यांना सांगितला आणि जे होमगार्ड होते किंवा पोलीस मदत कक्षामध्ये जे खाकी वर्दीचे लोक बसतात त्यांच्या वर्तनाबद्दल देखील ते सांगितलं. हे योग्य नाही. एखादा मनोरुग्ण जर स्टेशनच्या बाहेर राहून प्रवाशांना त्रास देत असेल तर त्याला कोणी बाजूला करायचं. तर त्यांनीसुद्धा मला काही आणि अशी उत्तरं दिली की त्यांची हतबलता दिसून आली. आम्ही काय करू शकतो साहेब, आम्ही काहीच करू शकत नाही, कसं करायचं. अनेक समस्या त्यांनी बोलून दाखवल्या. दरम्यानच्या काळात 1-1.5 तासानंतर तो मनोरुग्ण पुन्हा आला होता. ते पेट्रोलिंगला जे कर्मचारी आले होते त्यांनी प्रत्यक्ष ते पाहिलं. त्याला पुन्हा बाजूला करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सातत्याने येत राहतात, आम्ही कसं काय करायचं, काहीतरी ठोस निर्णय झाला पाहिजे. तर माझी जिल्हा प्रशासनाला या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती असेल, जिल्हा पोलीस अधीक्षक असतील, सन्माननीय कलेक्टर साहेब असतील, एक काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे. प्रवाशांची सुरक्षितता आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे का? मला असं सांगण्यात आलं की गेल्या 6 महिन्यापासून हा असाच त्रास याचा सुरू आहे. पोलिसांच्या अंगावर किंवा होमगार्डच्या अंगावर सुद्धा तो धावून येतो, पाणी फेकतो. त्यामुळे आम्ही काही करत नाही. जर अशा पद्धतीने पोलिसच आमच्याशी बोलत असतील तर सर्वसामान्य आमच्यासारख्या प्रवाशांनी काय करायचं? येणारे जाणारे या घटनेकडे दुर्लक्ष करत असतील, पण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी देखील याकडे दुर्लक्ष करावं, गांभीर्याने घेऊ नये. याला काय म्हणावं? बघा, यामध्ये काही सुधारणा करता आली तर. नाहीतर एखादा दिवस हे सुद्धा दृश्य पाहावं लागेल.